जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव साठवण तलाव हा वेस सोयगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्त्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले। वेस सोयगाव येथे 10 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार आशुतोष काळे पुढे म्हणालेत की परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाच्या जलसंधारण खात्याकडून सुमारे 10 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला। साठवण तलाव प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खोलीकरणाचे काम पूर्ण होऊन साठवण तलावाची उंची साधारणपणे 2 मीटरने वाढणार असल्यामुळे साठवण क्षमता वाढणार आहे। यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून याचा थेट लाभ शेतकरी वर्गाला मिळणार आहे। मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून ठेवता येणार आहे। त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा शेती सिंचनासाठी होणार असून उन्हाळ्यातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी मदत होणार आहे। विशेषतः सोयगाव व परिसरातील शेतकऱ्यांना या साठवण तलावाचा मोठा फायदा होणार आहे। 50 वर्षापासून हा तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि याचे लिकेज काढून याची साठवण क्षमता वाढवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी होतं आहे। असेच इतरही पाझर तलाव, साठवण तलाव या परिसरामध्ये आहे। या पद्धतीने याचे कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहे, जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये पाणी जे काही पावसाळ्यामध्ये येतं याचं साठवण होऊन जास्त काळ हे पाणी टिकेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। अशा पद्धतीचे कामं आपण हाती घेणार आहोत। तर या सर्व कामांसाठी जो काही निधी लागलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून याचं काम होतं आहे। पुढच्या काळामध्ये अजून हे कामं होण्यासाठी जे काही निधी लागेल त्याचा पाठपुरावा मी या ठिकाणी करणार आहे। जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून त्याच्या आधारे शासकीय नोकरी मिळवलेल्या तिघांसह चौघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली। यामध्ये दोघांनी शिक्षक म्हणून तर एकाने तहसील कार्यालयात क्लार्क पदावर नोकरी मिळवली आहे। चौथ्या संशयिताने शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा संशय असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे। पारनेर तालुक्यातील निगोज येथे राज्य सरकार व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दारूबंदी कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतर येथील दारूबंदी समितीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत। निगोज येथील परवानाधारक दारू दुकाने कायमची बंद झाली असली तरी इतर अवैध मार्गाने गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते। या दारू विक्रीला आळा घालण्याकरिता येथील महिला व कार्यकर्त्यांनी गावात प्रचार फेरी काढली होती। येथील दारूबंदी समितीने प्रशासनाला गावात कायमची व दारूबंदी करण्याचे निवेदन दिले आहे। तसेच येथे चोख दारूबंदी व्हावी याकरिता राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली होती। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील गोंधवली परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। गावठी हातभट्टी दारूसह दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 1,89,380 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवर नष्ट केलाय। या प्रकरणी दिलीप नाना फुलारे, मधुकर पीरा गायकवाड, आकाश गोरख गायकवाड, मंगल अर्जुन गायकवाड व मीना श्याम पवार यांच्या विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये 19,300 रुपयांची 193 लिटर गावठी हातभट्टी तयार दारू 100 रुपये प्रति लिटर प्रमाणे तसेच 1,70,080 रुपयांचे 2,126 लिटर कच्चे रसायन 20 प्लास्टिक बॅरल असा एकूण 1,89,380 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवर नष्ट केलाय। कर्जत शहरातील सिद्धार्थनगर परिसरात दिवंगत आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या कुटुंबावर गुरुवारी मध्यरात्री कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, त्यांचे पती नंदकुमार भैलुमे आणि मुलगा अजय भैलुमे हे कर्जत येथे वास्तव्यात आहेत। गुरुवारी रात्री सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय घरी झोपलेले असताना आरोपींनी घराच्या दरवाजावर जोरजोरात ठोठावत शिवीगाळ सुरू केली। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा
सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते व विविध पदाधिकाऱ्यांनी माऊली संपर्क कार्यालयात भेट देत आपापल्या समस्या, अडचणी व मागण्या मांडल्यात. या भेटी दरम्यान प्रत्येकाची समस्या शांतपणे ऐकून घेत तातडीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संबंधित प्रश्नांबाबत आवश्यक त्या ठिकाणी संबंधित विभागांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्यात. यावेळी अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा व्यक्त केल्यात. जनतेशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हीच खरी लोकसेवा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशी जनसंपर्क व सेवा प्रक्रिया पुढील काळातही नियमितपणे सुरू राहील असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलाय. नगरपालिका निवडणुकीतील पराभवाने मी खचलो नाही, उलट जनतेत उतरून अधिक जोमाने कामाला सुरुवात केली आहे, असे ठाम मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आमदार झाला हे काही लोकांना सहन होत नसल्याने जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून विकास कामांना अडथळे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मात्र जनता आणि महायुती माझ्या पाठीशी ठामपणे उभी असून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आणि सिंचन अशा मूलभूत विकास कामांचा वेग कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही असा विश्वासही आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय. जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना राज्यस्तरीय मानव सेवा पुरस्कार देण्यात आला आहे. दरवर्षी जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन नाशिक व श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा देश पातळीवरील मानव सेवा पुरस्कार जामखेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना देण्यात आला आहे. दिनांक 31 डिसेंबर रोजी जैन सांस्कृतिक कला महोत्सव नाशिक तसेच जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनचे महाराष्ट्र प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा व कांतीलाल चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेल्या 21 वर्षांपासून सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. पुरस्कार निवड समितीने संजय कोठारी यांच्या मानव सेवेतील भरीव योगदानाची दखल घेत त्यांच्या या राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आलाय. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाथर्डी शहरातील कोरडगाव चौकात कारवाई करत पोलिसांनी सुगंधी तंबाखू, 4 चाकी वाहनासह 4,34,812 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाथर्डी पोलिसांना गुप्त खबऱ्यांकडून पाथर्डी शहरात सुगंधी तंबाखू येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक निवृत्त आगरकर यांसह 8 ते 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री 8:30च्या दरम्यान शहरातील कोरडगाव चौकात अचानक वाहनांची तपासणी चालू केली व याच वेळी 9च्या सुमारास बीड कडून आलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीची तपासणी करत असताना त्यामध्ये सुगंधित तंबाखू, रजनीगंधा पान मसाला असा 34,812 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.